मिरजेतील स्पंदन हृदयालय या ठिकाणी डॉक्टरांनी टावी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून 77 वर्षाच्या रुग्णाला जीवनदान दिले आहे। टावी ही शस्त्रक्रिया म्हणजे छाती उघडून शस्त्रक्रिया न करता हृदयातील अरुंद झालेली झडप बदलण्याची अत्याधुनिक उपचार पद्धती आहे। ही अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने करण्यात आली आहे। भास्कर देशमुख वय 77 राहणार आटपाडी असे या रुग्णाचे नाव आहे। स्पंदन हृदयालय या ठिकाणी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांचे आणि हॉस्पिटल स्टाफचे आभार मानले। शस्त्रक्रिया करत असताना या रुग्णाची परिस्थिती केवळ झडपेच्या आजारापुरती मर्यादित नव्हती। रुग्ण अत्यंत अशक्त व कृश असून त्यांचे वजन फक्त 27 किलो होते। त्यांना फुफ्फुसांचा सुद्धा गंभीर आजार होता। गंभीर फुफ्फुस विकारामुळे श्वसनक्रिया बंद पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला असता। टावी प्रक्रियेदरम्यानही श्वसनक्रिया निकामी होणे, रक्तदाब व रक्ताभिसरण अस्थिर होणे, हृदयविकाराच्या गंभीर गुंतागुंती तसेच प्रक्रियेदरम्यान रुग्णाला कृत्रिम श्वसन यंत्रावर घ्यावे लागण्याचा धोका अत्यंत जास्त होता। मात्र अत्यंत काटेकोर पूर्वतयारी, बारकाईने केलेले नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे रुग्णाला श्वासनलिकेत नळी न घालता ही अत्यंत गुंतागुंतीची टावी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली। यावेळी डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर योगेश जमगे, डॉक्टर वसीम मुलानी, डॉक्टर शबाना मुजावर, डॉक्टर शोभा पोरे उपस्थित होते। त्याचबरोबर मुजावर आणि माझी टीम स्पंदन हृदयालय आपणास सांगण्यास गर्व वाटतो की आज आपण डॉक्टर देशमुख ज्यांचं वय 77 वर्ष होतं आणि त्यांचं वजन फक्त 27 किलो आणि त्यांचे फुफ्फुस 90% पल्मोनरी फायब्रोसिस होते, ही खूप हाय रिस्क ज्यांना सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस होतं, ही विदाऊट ऑपरेशन टावी या शस्त्रक्रियेद्वारे आपण पूर्ण भूल न देता सक्सेसफुली केली आहे। आणि आज तो पेशंट ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी हा आपल्या इथं कॉन्फरन्स हॉलमध्ये येऊन स्वतःची प्रतिक्रिया देत आहे। या प्रकारच्या ॲडव्हान्स शस्त्रक्रिया आपण स्पंदन हृदयालयामध्ये आता इझिली अवेलेबल झाल्या आहेत। ही शस्त्रक्रिया खूप हाय रिस्क होती आणि पूर्वी फक्त काही ठराविक हॉस्पिटलमध्ये किंवा ठराविक सिटीजमध्ये उपलब्ध होती, पण आता आपल्या मिरज जी आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते आणि ज्याचं नाव पूर्वी हे जगातलं असं शहर आहे ज्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात बेस्ट डॉक्टर आहेत, ते नावलौकिक परत मिळवण्याचा जो छोटाफार माझा प्रयत्न आहे त्याला म्हणजे काय त्या मार्गे सुरू झालेले आहे। ओपन हार्ट सर्जरी एओर्टिक स्टेनोसिस जी लागते ती न करता टावी करण्याचा निर्णय घेतला, कारण ह्या पेशंटमध्ये खूप रिस्क होती ओपन हार्ट सर्जरी आणि त्याच्यामध्ये 50 ते 70% हा पेशंटच्या जीवाला धोका होता। त्यामुळं ही विदाऊट ऑपरेशनची सर्जरी करण्याची टावी ही शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्याच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कमी रिस्क होती आणि विदाऊट गोरेखाली सुद्धा करणं शक्य होतं, कारण आपल्या पेशंटला 90% लंग डॅमेज असल्यामुळं वजन फक्त 27 किलो असल्यामुळं मोठी भूल देता येणं शक्य नव्हतं। त्यामुळे ही शस्त्रक्रिया दुर्मिळ म्हणता येईल, कारण इतकी हाय रिस्क शस्त्रक्रिया आपल्या भागात झाली नव्हती लक्षात, कारण फक्त ही टावी प्रोसेस नसून इतक्या कमी वजनाच्या ज्याचं ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज होती, रक्तामधलं कार्बन डायऑक्साईड हे खूप जास्त होतं, त्यामुळं ड्युरिंग प्रोसिजर ही ऑन टेबल डेथची सुद्धा शक्यता होती। त्यामुळे ही शस्त्रक्रिया दुर्मिळ आहे आणि बिकॉज ऑफ आवर स्पंदन टीम ज्यामध्ये वन ऑफ द बेस्ट डॉक्टरची टीम आहे आमची, तसेच जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्यातले इथले जे मशिनरीज आहेत ते जगातले सगळ्यात बेस्ट मशिनरीज आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। त्यामुळे ही आमच्या स्पंदन टीमकडे व बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शक्य झाले आहे। डॉक्टर राजेश्वरी देशमुख, माझ्या पप्पांचं नाव डॉक्टर भास्कर हनुमंतराव देशमुख। 3 वर्षापूर्वी पप्पांना सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिसचं डायग्नोसिस झालं होतं, सरांनीच केलं होतं आर्यन हार्ट केअर सेंटरमध्ये। त्यानंतर सरांनी तेव्हा टावी ही नवीन मेथड होती, कॅथेटर अबॉर्टिक वॉल इम्प्लांटेशन। ही न्यू टेक्निक आली जे ओपन हार्ट सर्जरी आपण स्किप करतो आणि हाय रिस्क पेशंटमध्ये ते करतो। तेव्हा सरांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं, पण पप्पांचं थोडं मेंटल विल पॉवर एवढी स्ट्रॉंग नव्हती की ते मेंटली प्रिपेअर नव्हती, सो आम्ही 1-2 वर्ष टाळलं। त्यानंतर त्यांना एकदम 10-12 दिवसापूर्वी एकदम दम्याचा त्रास झाला, तर त्यांना बोलताना दम लागत होता, पायावर सूज आली होती आणि चेहऱ्यावर पण सूज आली होती। मग मी ताबडतोब त्यांना स्पंदनमध्ये घेऊन आले। स्पंदनमध्ये घेऊन आल्यावर सर लगेच 5-10 मिनिट सरांना कॉल केला, सर लगेच 5-10 मिनिटांमध्ये आले। सरांना कळालं की ते सिम्पटम्स आता वाढत आहेत, सरांनी 3-4 दिवस पप्पांना स्टेबल केलं।
सर बोलले की टावी ऑपरेटिव्ह लागणार, कारण त्यांचं ऑलमोस्ट म्हणजे त्यांचं हायपोट्रॉफी, लेफ्ट फ्रंट हायपोट्रॉफी, डायस्पेरिक डिस्फंक्शन वगैरे हे सगळं झालंय आणि हा आजार खूप हृदयाचा वाढत चालला. त्याच्यामुळे मग सरांनी सगळं आणि 4-5 दिवस पप्पांना व्यवस्थित स्टेबल केलं, सगळं व्यवस्थित आम्हाला काउन्सिलिंग केलं, कशी प्रोसिजर आहे, काय काय होणार, रिस्क सांगितले. पप्पांना 80 to 90% लंग डॅमेज झाल्यामुळे पल्मोनरी फायब्रोसिस पण झालं होतं. सो सरांनी थोडा वेळ घेतले, 8-10 दिवस वेळ घेतला. सरांनी जी बेस्टमधली बेस्ट टीम, बेस्टमधलं बेस्ट वॉल जे काय अरेंज होईल, कारण इझी प्रोसिजर नाही आहे, ते वॉल दुसरीकडून मागवावी लागते, सगळं अरेंज करावं लागतं. सरांनी त्यांचा टाईम घेतला, आम्हाला काउन्सिलिंग केलं, पप्पांना काउन्सिलिंग केलं. पप्पा मागे लागले होते, माझं ऑपरेशन करा, तुम्ही सांगितले की थांबा थोडे दिवस, सगळं व्यवस्थित अरेंज व्हायला पाहिजे, कारण करून नुसतं उपयोग नाही, ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. सरांनी अनेस्थेशियापासून, बॉलपासून, पासून सगळं व्यवस्थित अरेंज केलं, ओटी व्यवस्थित अरेंज केली, आम्हाला व्यवस्थित काउन्सिलिंग केलं. मग सरांनी ऑपरेटिव्हसाठी घेतलं. एकदम हाय रिस्क केस होते, वेट आणि लंग फायब्रोसिसमुळे इट वॉज हाय रिस्क. पप्पांना आणि मला आणि आम्हाला सगळ्यांना आधीपासून माहिती होतं, पण त्या मोमेंटला खूप हाय रिस्क होती. सरांनी व्यवस्थित अरेंज केलं, आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेतलं, पण आम्हाला पप्पांना कुठे तर सरांना विश्वास होता की सरच हे ऑपरेटिव्ह सक्सेसफुल करू शकतात. आणि त्या दिवशी एक 1.5 ते 2 तास ऑपरेटिव्ह झालं अँड सर बोलले ही ऑपरेटिव्ह सक्सेसफुल झाले आणि कमीत कमी अनेस्थेशियामध्ये 1-2 तासानंतर पप्पा शुद्धीवर पण आले आणि ही वॉज एबल टू टॉक. सो एकदम व्यवस्थित हे ऑपरेटिव्ह सक्सेसफुल केल्याबद्दल मी स्पंदन हॉस्पिटलचे रियाज मुजावर सरांची, इथल्या स्टाफ आणि स्टाफ अतिउत्कृष्ट स्टाफ आहे. म्हणजे पप्पांना मला थांबायची पण गरज नाही, काही मी सगळं स्वतः करतात. म्हणजे मामापासून ते नर्सिंग स्टाफपर्यंत एकदम बेस्ट स्टाफ आहे इथला. सो मी स्पंदन हॉस्पिटलचे नर्सिंग स्टाफचे, डॉक्टर्सचे सगळ्यांचे आभार मानते आणि मॅमचे पण आभार मानते की त्यांनी सगळे आम्हाला काउन्सिलिंग केलं होतं आणि शी वॉज लाईक सगळं पॉझिटिव्ह होईल, रिस्क आहे पण आम्ही सगळं ट्राय करतोय. सो एक मेंटल जो सपोर्ट लागतो डॉक्टर्सकडून, म्हणजे इव्हन आम्ही डॉक्टर पण आम्ही डॉक्टर आहेत डेड, त्यांनी जो मेंटल सपोर्ट केला आम्हाला या सगळ्या 10-15 दिवसामध्ये तो खूप मोठा आहे. सो मी सगळ्यांना धन्यवाद.